हॅलो फ्रेंड्स, चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, म्हणजे जेव्हाही माझा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स देखील मिळतील. आणि हो, आज मी बोलणार आहे ग्राउंड झिरो या फिल्म बद्दल, जी रिलीज झाली ह्याच आठवड्यात. मी ती फिल्म पाहिली आणि मला ती कशी वाटली हेच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला तर लगेच सुरू करूया. दिल में जुनून और हाथ में बंदूक. बोलूया या फिल्मच्या कथेबद्दल. या फिल्मची जी कथा आहे ती एका सत्य घटनेवर आधारित अशी कथा आहे, जी 2003 मध्ये घडली होती. आणि या फिल्ममध्ये रेफरन्सेस दिले 2001 मध्ये जो झालेला पार्लिमेंटवर जो झालेला अटॅक होता तो म्हणा, किंवा 2002 मध्ये झालेला अक्षरधाम टेम्पल इथे जो टेररिस्ट अटॅक झाला होता तोही रेफरन्स किंवा तेही दाखवायचा प्रयत्न ह्या फिल्ममध्ये केला गेलाय. आणि 2003 मध्ये जो ह्या सगळ्यांचा मास्टर माइंड होता, ज्याला गाझी बाबा म्हणून ओळखलं जायचं, त्याला जो एक BSF ऑफिसर होता नरेंद्र दुबे, त्याने कसं हे अख्खं ऑपरेशन चालवलं आणि कसं त्या मास्टर माइंड जो हे सगळे अटॅक प्लॅन करत होता त्याला कसं संपवलं, हे ज्या फिल्ममध्ये दाखवायचा प्रयत्न, आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न ह्या फिल्मच्या मेकर्सने केलाय. बोलूया फिल्ममधल्या कॅरेक्टर्स बद्दल. आपल्याला इम्रान हाशमी हा लीड रोल मध्ये म्हणजे नरेंद्र दुबे यांच्या रोल मध्ये दिसतो. आणि त्याने BSF ऑफिसरचा रोल केलाय. आय थिंक त्याने खूप चांगला प्रयत्न केलाय हा रोल ऍक्च्युअली कॅरी ऑन करण्याचा, बट समहाऊ तो अतिशय कन्व्हिन्सिंग नाही झालाय. मला वाटतं कदाचित आपल्यासमोर उरीसारखं एक एक्झाम्पल आहे, जिथे विकी कौशलने जो रोल प्ले केला होता, किंवा तो ऑफिसर साधारण कसा असायला हवा, त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स असायला हवे, किंवा त्याचं एक बोलण्याची पद्धत असायला हवी, ते सगळं ह्या फिल्ममध्ये आपल्याला मिसिंग वाटतं. दो आय थिंक इम्रान हाशमीने त्याचं जी एक इमेज आहे, एक चॉकलेट बॉय म्हणा, किंवा त्याला जो लागलेला एक टॅग आहे तो मोडण्याचा किंवा तो चेंज करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. आय थिंक एफर्ट्स आर अप्रिशिएटेड, पण तो ह्या रोलमध्ये एक्झॅक्टली फिट झालाय का तर नाही झालाय. आय थिंक खूप वरवरचा असा वाटणारा रोल, जर का आपण ओव्हरऑल पाहिलं तर खूप वरवरचं कॅरेक्टर आपल्याला असं वाटतं, खूप त्याला डेप्थ नसलेलं, किंवा इंटेन्सिटी वाईज सुद्धा ही आपल्याला हे खूप लो कॅरेक्टर वाटतं. इन अ वे आय थिंक इट वॉज अ गुड ट्राय फ्रॉम इम्रान हाशमी टू प्ले दिस रोल. या व्यतिरिक्त आपल्याला सई तामणकर दिसते इम्रान हाशमीच्या किंवा नरेंद्र दुबे यांच्या वाईफच्या भूमिका. वर्दी का मतलब समझते हैं, मारेंगे तो गाली खाएंगे, नहीं मारेंगे तो गोली. तिला फार काही स्कोप नाहीये, खूप कमी काम आहे, बट जेवढं काही काम आहे आय थिंक शी इज डन इट वेल. तिने तिच्या पद्धतीने करण्याचा तो प्रयत्न केला गेलाय. या व्यतिरिक्त आपल्याला या फिल्ममध्ये ललित प्रभाकर हा एक मराठमोळा ऍक्टर दिसतो. सर लेकिन कुछ भी बोलो, कश्मीर है तो हमारा. सिर्फ कश्मीर की जमीन हमारी है या यहाँ के लोग भी. त्यालाही खूप जास्त काम नाहीये, पण त्याच्या वाटेला आलेलं काम आय थिंक त्याने उत्तमरित्या करण्याचा प्रयत्न केलाय. या व्यतिरिक्त आपल्याला मुकेश तिवारी देखील दिसतात. अनेक कॅरेक्टर्स आहेत ज्यांनी आपापलं काम उत्तमरित्या करण्याचा प्रयत्न या फिल्ममध्ये केलाय. आता बोलूया या फिल्मच्या लेखनाबद्दल. या फिल्मच्या लेखनाबद्दल जर का सांगायचं झालं ना, तर आय थिंक एक चांगली अपॉर्च्युनिटी होती, एक काय म्हणतात, एक चांगली पेट्रिऑटिक फिल्म क्रिएट करण्याचा, ती कुठेतरी मिस झाल्यासारखी अशी मला वाटली. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे फिल्मचं लेखन तेवढंच ताकदीचं नाहीये असं म्हणू शकतो. कारण जर स्टोरी सांगायची जी पद्धत आहे किंवा जो स्क्रीन प्ले आहे ना, तोही खूप ग्रेट असा स्क्रीन प्ले नाहीये. काश्मीर सारखा इतका महत्वाचा विषय आहे आणि त्याला घेऊन अनेक गोष्टी करू शकले असते, बट समहाऊ दॅट इज मिसिंग. चांगल्या गोष्टी आहेत आणि वी शुड नॉट इग्नोर दॅट, की काश्मीर मधला जो युथ आहे त्यांना कसं फोर्स केलं जातं, टेररिझम मध्ये कसं ढकललं जातं. पण अगेन हे नवीन नाहीये, हे आपण आधीही काही चित्रपटांमधनं पाहिलंय. हे आपल्याला माहिती आहे की तिथे इकॉनॉमिक कंडिशन खराब आहे, सो युथला दुसरा काही ऑप्शन उरत नाही, सो त्यांना ब्राईब केलं जातं, त्यांना फोर्स केलं जातं टेररिझम मध्ये जाण्यासाठी. आणि ह्या गोष्टी खूप नॉर्मल आहेत. आणि मग त्यांना आपण काय मोटिवेट करून एका वेगळ्या चांगल्या मार्गाला चांगला मार्ग त्यांना दाखवू शकतो का, तर दाखवू शकतो. पण ते खरं आहे का, तेवढं पिक्चर खरं आहे का, काही अर्थी आहे, काही अर्थी नाहीये. पण हे नवीन नाहीये, पण ते या लेखनामध्ये या फिल्ममध्ये दाखवायचा प्रयत्न केलाय. मेजर फोकस जे हे BSF ऑफिसर्स आहेत किंवा BSF हे डिपार्टमेंट आहे त्याच्यावर जास्त फोकस्ड आहे. बट आय थिंक इट वॉज अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी टू रायटिंग मधनं दाखवण्याचा सुद्धा की काय रियालिटी आहे,
आणखी काय काय गोष्टी आहेत ज्या लोकांसमोर आलेल्या नाहीयेत, ही एक अपॉर्च्युनिटी आय थिंक कुठेतरी स्ट्रॉंगली मिस झाल्यासारखी वाटली. सेकंडली जो पेट्रियटिझम आहे तो म्हणजे कुठून कुठून भरलेला असला पाहिजे या फिल्ममधनं, किंवा ह्या फिल्म बघितल्यानंतर ना एक काय म्हणतात त्याला देशभक्ती अशी जागी झाली पाहिजे असं होतं टिपिकली जेव्हा आपण अशा फिल्म बघतो, अशा सब्जेक्टवर आधारित फिल्म बघतो. त्यात काश्मीर सारखा मुद्दा असल्यानंतर तर डेफिनेटली व्हायलाच हवं, कारण अनेक गोष्टी ह्या अननोन आहेत, अजूनपर्यंत समोर आलेल्या नाहीयेत आणि ते काहीतरी आपल्या लिखाणातनं आपण दाखवू नक्की शकतो. तर डायलॉग्सही खूप ग्रेट डायलॉग्स नाहीयेत. अगेन आपण पटकन रिलेट करतो ओरीला आणि अजूनही हाऊ इज द जोश हा डायलॉग आपल्या लक्षात आहे, तो त्या फिल्मचा USP झालाय. सो समहाऊ डायलॉग्सही इतके इंटरेस्टिंग नाहीयेत. सो समहाऊ आय थिंक लेखनामध्ये ना फ्लॉज आहेत. इन अ वे लेखन खूप इफेक्टिव्ह नाहीये असं मी म्हणू शकतो. आता बोलूया या फिल्मच्या दिग्दर्शनाबद्दल. सो या फिल्मचं दिग्दर्शन एक मराठमोळा दिग्दर्शक तेजस देवस्कर याने केलंय, ज्याने याआधी बकेट लिस्ट सारखी फिल्म केली आहे ज्यामध्ये माधुरी दीक्षितने काम केलं होतं आणि त्यानंतर ही फिल्म हिंदी फिल्म तो करतोय. याच्या व्यतिरिक्त त्याने एक आणखी मराठी फिल्म केली आहे जिचा रिव्ह्यू मी लवकरच तुमच्या समोर घेऊन येणार आहे, जिचं नाव आहे देव माणूस. बट आता ह्या फिल्म बद्दल बोलूया. सो अगेन आय वुड से की द कॅनव्हास वॉज व्हेरी बिग, खूप मोठा कॅनव्हास होता, बट कुठेतरी ना डिरेक्शन वाईज पण ते कॉम्प्रोमाइज्ड वाटतंय. आय डोंट नो व्हॉट इज द रिझन, बट सीन्स जेवढे अंगावर यायला हवे होते तेवढे अंगावर नाही येत. कुठेतरी या फिल्मला असं नाही की या फिल्मचं प्रोड्युसरही चांगलं प्रोडक्शन हवं आहे, एक्सेल प्रोडक्शनने याला प्रोड्यूस केलंय, त्यामुळे आय डोंट थिंक प्रोडक्शन वाईज काही चॅलेंजेस असायला हवे होते. बट इन केस ते असतील तर ते स्क्रीनवर दिसत आहेत की एका अतिशय काय म्हणतात लिमिटेड बजेटमध्ये केलेली फिल्म आहे आणि त्यामुळे तो कॅनव्हास जेवढा मोठा असायला होता ना तो कुठेतरी नाही दिसत. स्क्रीन प्ले कुठे कुठे बरा आहे, कुठे कुठे तो खूपच डाऊन आहे, खूप ड्रॅगी होते फिल्म. आपण फिल्म म्हणजे खूप स्ट्रॉंगली फिल्म बरोबर अटॅच नाही होत आणि आय थिंक कुठेतरी ते दिग्दर्शकाचं काम आहे टू कीप ऑडियन्स एंगेज्ड. शेवटचा जो क्लायमॅक्स आहे तो अख्ख्या फिल्मचा हायलाइट आहे, बट आय थिंक तो अगदी 10-15 मिनिटं आहे जिथे आपण हुक होतो की कसं तो त्या गाझी बाबा जो आहे त्याला तो कसं त्याच्या घरामध्ये घुसून त्याला तो कसं संपवतो आणि तोही आय थिंक इट वुड हॅव बीन अ व्हेरी ग्रेट सीन, खूप मोठा इम्पॅक्ट आणू शकला असता. बट तो इतका पटकन आणि इतका इझी वाटतो ना की त्याच्यामध्ये खूप काही हर्डल्स आलेत का हेही आपल्याला म्हणजे BSF सारखा ऑफिसर जर का त्या घरात घुसला तर त्याच्या समोर येणारे जे चॅलेंजेस असायला हवे ना तेही कुठेतरी मिसिंग वाटतात. सो इन नटशेल मला वाटतं डिरेक्शन वाईज पण अजून बेटर डिरेक्शन डेफिनेटली असायला हवं होतं या फिल्मचं. सो थोडक्यात जर का सांगायचं झालं ना, जर का या फिल्मचा चांगला स्ट्रॉंग स्क्रीन प्ले असता आणि एक चांगलं स्टोरी टेलिंग असतं ना तर डेफिनेटली आता ही फिल्म माउथ पब्लिसिटीने खूप चालली असती. याचं एकमेव कारण म्हणजे रिसेंटलीच काश्मीरमध्ये झालेला जो अटॅक आहे त्यामुळे पब्लिक ऑलरेडी त्या झोनमध्ये आहे, बट समहाऊ ती संधी हुकलेली आहे. कारण मला वाटतं मेकर्सने त्यात फार काही एफर्ट टाकण्याचा प्रयत्न नाही केलाय, लिमिटेड एफर्ट्स टाकले असं आपण म्हणू शकतो. एफर्ट्स नाही टाकले असं नाही, बट समहाऊ ती संधी चुकली आहे आणि त्यामुळेच एक अतिशय एव्हरेज अशी फिल्म आपल्या समोर आली आहे काश्मीर ह्या मुद्द्याला धरून. सो वन टाइम वॉच येस बघू शकता, बट नॉट अ व्हेरी ग्रेट फिल्म. मी या फिल्मला देतोय 2.5 स्टार्स. सो फ्रेंड्स, हा होता माझा म्हणजे रवीचा व्ह्यू ऑन फिल्म ग्राउंड झिरो. तुम्ही फिल्म पाहिली आहे का आणि पाहिली असेल तर तुम्हाला फिल्म कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून.